हा, तुम्ही तुमच्या अखत्यारीत ते बोला, आम्ही बोलू त्यांच्याशी. हे यांच्यावर ढकलणार, ते त्यांच्यावर ढकलणार. एका दिवशी तुमच्या माझ्या घरातली मुलगी पळवून नेतील हे लोक, तेव्हा बसाल हळहळ करत. करण्याला होता खासदार, त्यांना बोलायचं होतं. विषय बोला आधी. ते आपल्या 12वी संवादचा जो विषय ना, तर ते अनधिकृत जे दर्गा वगैरे आहे इथं, तर ते आता तर त्या विषया संदर्भात एक मिनिट. प्रांत. हॅलो, नमस्कार. तुम्हाला इथला हा विषय माहिती, पण तुम्ही काही केलं नाही हो त्या विषयात? काय काय केलंय? सातबाऱ्यावर दर्ग्याचं नाव लावलं होतं ते. हा हा हा. नेक्स्ट म्हणजे कधी? 5 वर्षांनी? नाही नाही, तसं नाही, मला तारीख सांगा, नाही तर मी आता इथे लॉक लावणार आहे. अहो नाही हो, कितीतरी दिवस झाले आचारसंहिता संपून, काहीच विषयच नाही काही. भरपूर दिवस झाले आचारसंहिता संपून, आणि तुमचं नाव बदलून पण भरपूर दिवस झाले, काहीच करत नाही. आणि आता त्यांनी पुन्हा नव्याने एक भिंत बांधून घेतली आहे. एका ठिकाणी ते फ्रूट स्टॉल लावत होता, तिथे त्यांनी घर केलंय. रंगरंगोटी केली आहे, दुरुस्त्या केल्या आहेत. नाही, मला असं मोगम आश्वासन देऊ नका, मला काहीतरी ठोस सांगा. नाही 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 नाही, मी आता लावते, मग मी आता लावते. तुम्ही महिनाभर वगैरे काहीतरी सांगू नका. रोज उठून कोणाला उद्योगाला हे काही नाहीये. आम्ही इथे काय सारखं सारखं येऊ शकणार नाही. तुम्ही मला आज तारीख सांगा की मी सोमवारी करतो, मंगळवारी करतो, जे काय असेल ते तर मी इथून जाते. नाही तर इकडे आम्ही आज म्हणणार आहोत एखादी स्तोत्र प्रार्थना. आज चतुर्थी पण आहे. नाही, तुम्ही त्यांना नोटीस ऑलरेडी दिलेली आहे आणि सगळं झालं म्हणून तर तुम्ही त्यांचं नाव बदलून घेतलं ना. टाइम टेबल आपण सगळं फॉलो केलेलं आहे याच्यापूर्वी. सगळं टाइम टेबल आपण फॉलो केलेलं आहे. कशाचा कुठला कायदा सांगता तुम्ही मला? 24 तासात कारवाया केलेल्या दाखवू का तुम्हाला मी? 24 तासात कारवाया केलेल्या आहेत, दाखवू का तुम्हाला मी? तुमचा अनुभव असेल, पण माझाही प्रचंड या राजकीय अनुभव आणि कारकीर्द माझी पण मोठी राहिलेली आहे. इतके दिवस आपण त्यांना सांगताय, ते स्वतःहून काढून घेतो म्हणाले होते, त्यांनी काढलं नाही, उलटं बांधकाम वाढवलं, रंगरंगोटी केली, सगळं केलं, तर ते काढण्याच्या मनस्थितीत नाहीयेत, आपल्याला कळतंय. आता 15 दिवसाच्या नोटिसीची अजिबात गरज नाहीये. मला पण कायदा कळतो, मला पण नियम सगळे माहिती आहेत, सगळे मला नियम माहिती आहेत. कुठल्याही प्रकारे 15 दिवसाच्या नोटिसीची गरज नाहीये. मग त्याला काय वेळ लागतो? नाही, तुम्ही मला डेट सांगा. मी मॅक्सिमम आठवडाभर थांबीन. ह्याच्यापेक्षा जास्त मी थांबू शकणार नाही, नाही तर आमचे कारसेवक येणार आहेत इकडे. प्रयत्न त्याच्या आतमध्ये करतो असं वाक्य. हा, नाही, त्याच्या आतमध्ये आम्ही करतो असं सांगा. प्रयत्न करतो नाही, त्याच्या आतमध्ये आम्ही करतो असं सांगा. वाक्य पूर्ण सांगा. काय करूया? पूर्ण डिमॉलिश करायचं हे स्ट्रक्चर. हे इथं कोणाचंही थडगं नाहीये, काहीही नाहीये त्या थडग्याखाली.
हा पूर्णपणे खोटं आहे. इथे कोणी गेलेलं नाहीये त्यांच्यापैकी. ही स्मशानभूमी नाही ठिकठिकाणी थडगी करायला. जी काय त्यांची स्मशानभूमी असेल तिथे त्यांचे तीर्थरूप कोण असतील ते त्यांची थडगी करा, काही करा. भारतातल्या ठिकठिकाणी जिथं जिथं जमिनी आहे तिथं तिथं थडगी करत जातील आणि वकफची जागा करतील तर ते मान्य नाहीये. आणि कायदा सुद्धा आलेला आहे आणि हा शासनाच्या जागेमधला कायदा तर ह्याच्या पूर्वीच आहे आणि तोच पुन्हा अधोरेखित झालेला आहे. त्यामुळे शासनाला जर त्यांची जागा जपून ठेवता येत नसेल तर आम्ही शासनाला मदत करू आमच्या पद्धतीने. आठवडाभराचं तुम्ही वेळ सांगितलेली आहे. ठीक आहे. आपण आतमध्ये प्रार्थना म्हणणार आहोत. चला सगळ्यांना येतं? काय काय येतं? काय म्हणूया? हनुमान चालीसा मला येत नाही. मला भीमरूपी येतं, अथर्व शीर्ष येतं, रामरक्षा येतं, गणपतीची आरती येते. अथर्व शीर्ष येतं सगळ्यांना. आज चतुर्थी आहे. म्हणायची? म्हणायचं? चला चला.